मित्रांनो, माझं नाव सुरुची। तर आज रविवार असल्यामुळे विचार केला की ब्लॉग शूट करू। तर रविवार स्पेशल मी विचार केला आहे ब्लॉग करायचा। तर आज काय आहे बेत ते नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला बघूया। तर तुम्हाला समजलं असेल काय बनतंय। तर हे भरलेल्या पापलेटासाठी आहे आणि ते जे कापून घेतले ते कालवणासाठी आहे। तर इन्ग्रेडियंट्स बघायला विसरू नका। आता पापलेट बघितले आहेत, तर त्याच्यासाठी हिरवा मसाला जो लागतो स्टफिंग करायला, तर त्याचं मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते। 2 चीज क्यूब घेतले, तर आता सध्या मी एकच इकडे ठेवला आहे। तर हा अख्खा ओला नारळ घेतला आहे, त्यानंतर इकडे कोथिंबीर ठेवली आहे, इकडे हिरवी मिरची आहे, मग काजू बदाम आहे, त्यानंतर हे आलं आहे, हे लसूण आहे, मग इकडे चिंच आहे, मग हा धना आहे, हा जिरा आहे, त्यानंतर इथे काळी मिरी आहे, लवंग आहे आणि दालचिनी आहे। तर हे आपण वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपला हा मसाला वाटून झाला आहे। तर जाडसरच ठेवायचा आहे, कारण आपल्याला ते स्टफ करायचं आहे ना पापलेटच्या आत। पातळ केलात तर ते बाहेर निघून येईल। तर प्लेटमध्ये चटणी काढून घेतली आहे, 2 चीज क्यूबसुद्धा घेतले आहे आणि मीठ स्वादीनुसार, कारण चीजमध्ये पण मीठ असतं, तर तुमच्या स्वादनुसार टाका। अशा प्रकारे चीज खिसून त्यात टाकलं जातं आहे, बघू शकता। तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल मसाला थोडासा। तर अशा प्रकारे ते वाटणला असं स्टफ केलं जातं पापलेटच्या आत। मस्त असं प्रेस करायचं आणि थोडं हलक्याने वर पण लावून घ्यायचं। या साईडसुद्धा तर ऑलरेडी आपण स्टफ केलं आहे, तरी पण थोडंसं लावून घ्यायचं। तांदळाचं पीठ, मीठ, मसाला त्यात आता ह्याला मस्त चांगलं लावून घ्यायचं। मला कसं रव्यात आवडत नाही ना, तर आम्ही नुसतं तांदळाचं पीठ, मीठ, मसाल्यामध्येच लावून तळतो। सगळीकडे नीट लागलं पाहिजे। इकडे मस्त असं तळायला ठेवलं आहे आईने, बघू शकतात। एका बाजूला मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झाली आहे, तर आता दुसऱ्या बाजूला ठेवली आहे ती शिजायला। तर अशा प्रकारे माझं ताट तयार आहे, बघू शकता। चपाती, भात, कालवण, पापलेटचंच भरलेलं पापलेट, आंब्याची फोड। असेच तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।